शेतकरी मित्रांनो नमस्कार. माने साहेब नमस्ते, गाडगे साहेब नमस्ते. तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे सातारा देगाव गाडगेवाड्याच्या तिथं आपण मशीन कडबाकुटी मिनी ट्रॅक्टरची बघायला आलेलो आहे. आता ही कडबाकुटी छोट्या ट्रॅक्टरला उपलब्ध आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजनं करून दिलेली आहे. माने साहेबांनी 1 महिना ते 1.5 महिना झाला असेल मशीन घेतलेली आहे. माने साहेबांनी किती आतापर्यंत कडबाकुटी केलेली आहे. आपली हे मशीन वल्या कडबा बी करू शकतो, सुका बी कडबा करू शकतो. आणि काय होतं की गुरांना छोट्या कडबाकुटीनं जास्त दूध देण्याची क्षमता झालेली आहे. तर आपल्या थोडक्यात माने साहेब आपल्याला माहिती देणार आहेत आणि गाडगे साहेबांची बी आपण मुलाखत घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपण मशीनचा लाईव्ह डेमो बघणार आहे. मशीन कशा पद्धतीनं चालते, त्याला शासकीय सबसिडी किती आहे, डिस्काउंट ऑफर किती आहे, आपण सर्व गोष्टीवर माहिती देणार आहे. तर माने साहेब नमस्ते, गाडगे साहेब नमस्ते. तर माने साहेब तुम्हाला मशीन देऊन किती दिवस झालं आणि तुम्ही कोणत्या ट्रॅक्टरला आता मशीन वापरता आणि किती आतापर्यंत डिझेल एका तासाला जातोय? पूर्णपणे आम्ही आमचे शेतकरी महाराष्ट्रातील कर्नाटक मधले शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात. कमीत कमी आपले व्हिडिओ 10,000 1 लाखापर्यंत प्रत्येक जण व्हिडिओ बघत असतात. तुम्ही शेतकरी मित्रांना काय मेसेज द्याल की काय आधुनिक मध्ये कडबाकुटी खरेदी केली पाहिजे, कशा पद्धतीनं? वैरण नाश होत नाही. तुमचं संपूर्ण नाव सांगा अगोदर. शंकर मारुती माने, हा देगाव, हा सातारा पाटेश्वर. हा वैरण नाश होत नाही महत्वाचे पहिलं. हा दुसरी गोष्ट ही पूर्ण गुरं खात्यात हा वैरण, हा त्याच्यामुळे दुधावर फरक पडतो. दूध घट्ट येतं, रवतीला चांगलं असतंय. हा काय आणि एका पिंडीला नाही म्हणलं तर आता 30 रुपये जातात. ती जरी अर्धी पिंडी नाश झाली तर 15 रुपये वाया गेले ना. हा बरोबर. त्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे. कुट्टी करून ठेवणं चांगलं आहे. हा कुट्टी करून. आता अगोदर तुम्ही ज्यावेळेस कडबाकुटी नव्हत्या छोट्या ट्रॅक्टरवर, आता गावात पहिलीच मशीन आलेली आहे. तर अगोदर कशा पद्धतीनं आपण म्हणजे काय करत होता? म्हणजे कुट्टी मशीन छोटी मशीन तर होत्या, पण त्या कुट्टी मशीनला त्रास भरपूर होत होता. लगेच होत नव्हते. तर अगोदर काय करत होता तुम्ही? अगोदर वरण्यामध्ये एक कुट्टी मशीन आहे, हा तिथून आणून कुट्टी करत होतो. 3-4 वर्ष झाले. हा काय घ्यायचीच म्हणून तुम्हाला किती 2 वर्ष झालं सांगतो. हा 2 वर्ष. या वर्षी योगायोग आला. हा हा तर शेतकरी मित्रांनो माने साहेबांनी आतापर्यंत 2 वर्ष मागे लागलेले की मशीन कडबाकुटी द्या. त्यांनी बाकीकडे तर खरेदी केलेली असती, पण आपली सर्व्हिस जवळच्या जवळ त्यांना त्रिमूर्ती ॲग्रो जवळ आहे आणि त्यांनी भरपूर आपल्याकडे वस्तू घेतलेल्या आहेत. त्या प्रत्येक प्रोडक्ट आपल्याकडून ती व्यवस्थित चेक करून घेत असतात आणि त्यामुळे त्यांनी 2 वर्ष थांबलेले आहेत. आता त्यांना दुसरं एक मशीन, भाताचं मशीन द्यायचं आहे. मी मागवलेलं आहे ती बी मशीन. आल्यानंतर त्यांना मी काय सांगितलं की तुम्ही गडबड करू नका, तुम्हाला मशीन व्यवस्थित पद्धतीनं बघून देईल. तर गाडगे साहेबांची बी आपण मुलाखत घेऊया की त्यांनी मशीन कुठं कडबाकुटी केल्यानंतर त्यांना माने साहेबांना बोलवून कशा पद्धतीनं. तर गाडगे साहेबांची मुलाखत. तुमचं नाव संपूर्ण? माझं नाव उपेंद्र वसंतराव गाडगे. आमच्या इथं ही कुटी मशीन मला वाटतं 3ऱ्या वेळा आलेली आहे. प्रदीप गाडगे, त्यानंतर आता संजय गाडगे आणि आता रमेश गाडगे यांच्याकडे ही मशीन आलेली आहे. आम्ही काय प्रत्यक्ष केलेलं करायचं आहे, पण कुटीमुळं वैरण वाचते हे मात्र नक्की आहे. 100% खरं आहे. कारण आमच्या कुटी येण्याच्या अगोदर किंवा कुटी करण्याच्या अगोदर जो कडबा नाश होण्याचं प्रमाण होतं ते 50% होतं. म्हणजे 50% कडबा निश्चितपणे वाचलेला आहे आणि त्याचा परिणाम गुरांच्यावर पण चांगला झालेला आहे. वेळही वाचतोय आणि वय झालेल्या माणसांचं काम करण्यापेक्षा हे अतिशय सुंदर असं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मशीन छोटा असल्यामुळं एका माणसानं काम होऊन जाते. एक माणूस असला तरी ते काम सहजतेने होऊन जाते. म्हणजे त्याला श्रम लागत नाही आणि काम मात्र अतिशय चांगलं होत. बरोबर. गाडगे साहेब व्यवस्थित तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर आजोबा तुम्हाला काही मुलाखत देणार आहेत. या आजोबा, काय वाटतंय तुम्हाला कडबाकुटीचं? काय असं नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे इथपर्यंत दोमत नाही, पण त्याचं ताळमेळ आणि जनावरांचं काय ताळमेळ त्याच्यावर ते टार्गेट आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा. आता कडबाकुटी केल्यामुळं तुमची कडबाकुटी नाश होते का? आता नाश होणार नाही, पण काय होईल ते पण त्याची बचत आहे. हा बचत आहे, होणारी बचत, भविष्यात होणारी बचत आहे ती. तुमचं नाव सांगा, शेतकरी मित्र व्हिडिओ बघतात. रमेश कृष्णाजी गाडगे, देगाव. आम्ही
भाऊभाऊच आहे सगळी गाडगेवाडा म्हणून. तुमचं वय किती आहे आता? आता 70 आहे माझं. आणि 70 उत्तर वय. वयाला एकदम कुठे करून ठेवलं तर ते मुलं बाळ पण एक टोपलं किंवा एक बकेट ऍडजस्ट करू शकतात अडचणीच्या वेळेला. आणि आमचं त्या गुरांच्या कुटीमुळे व्यायाम होतो, हा, शेण पाणी व्यवस्थापन सगळं होतं. बरोबर मुलं बाळ बघतात, त्यांना प्रेरणा मिळते. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं शेतकरी मित्र ज्यावेळेस शेती करत असताना शेतीकडे अगोदर दुर्लक्ष होत होतं, पण आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं आता नवीन जी पिढी आहे ती थोडीशी शेतीकडे वळली का नाही? वळायलाच पाहिजे, हा, शेतीला पर्याय नाही. हा, त्या अगोदर शेतीकडे वळत नव्हती कारण खूप त्रास होता. आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं आता नवीन पिढी बी वळत आलेली आहे. आता कडबाकुटीचा आपण व्हिडिओ प्रत्यक्षात डेमो तर घेणार आहे. मशीन कसं चालतंय, कशा पद्धतीनं आणि कोणत्या ट्रॅक्टरला दिलंय आपण माहिती घेऊया आणि लाईव्ह डेमो बघूया. तर माने साहेब, मशीन चालू करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करा. आपण सध्या लाईव्ह डेमो बघत आहात. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे नवीन नवीन असे टेक्नॉलॉजीमध्ये छोट्या छोट्या आधुनिक मशीन आपल्याला बघायला, लाईव्ह डेमो बघायला मिळत असतात. तर आपण आता मशीन चालू केलेली आहे, कशा पद्धतीने चालती आपण बघूया. मशीन कुणाला खरेदी करण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा. शेतकरी मित्रांनो, ह्या मशीनला 50% सबसिडी उपलब्ध आहे. लाईव्ह डेमो बघत असतात. आणि शेतकरी मित्रांनो, ही एक पेंडी एका तासाला 200 पेंडी काढू शकते एवढी क्षमता ह्या मशीन मध्ये आहे. आणि भोगा करण्याची बी क्षमता ह्या मशीनला भरपूर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. अजिबात ट्रॅक्टरला लोड येत नाही. माने साहेब, आता तुम्ही आतापर्यंत किती वर्ष झालं मशीन? 4 माने साहेब, आता सध्या तुम्ही किती दिवस झालं कडबाकुटी घेतलेले आणि तासाला किती पैसे कमवते? 1 महिना झाला कडवा कुट्टी घेऊन. हा, आणि तासाला नाही म्हणलं 300-400 कडवा कुट्टी होती. हा, तासाला आपल्या डिझेल 1.5-2 लिटर जातं. हा, म्हणजे तासाला 1.5 ते 2 लिटर डिझेल जातं. आणि तास कसा चालू आहे आता सध्या? तासावर नाही, पिंडीवर घेतो. हा, 4 रुपये पिंडी. हा, मग त्याची 700 रुपये बोत. हा, 700 रुपये पिंडी आहे. 4 रुपये कडवा पिंडी. हा, आणि 1 टन मकाची 700 रुपये. हा, हा. तर शेतकरी मित्रांनो, तासाला 300 ते 400 कडबा पिंडी कुटी करू शकतं एवढी क्षमता आहे. आता भोगा करण्याची क्षमता कशी आहे? भोगा चांगला एक अर्धा इंचाचा तुकडा होतो. हा, अर्धा इंचाचा कडबा होतो. तर शेतकरी मित्रांनो, अर्धा इंचाचा कडबा ह्या मशीनला होतो. तर आपण लाईव्ह डेमो बघत आहात.
आहे. तर शेतकरी मित्रांनो मशीन बद्दल बी माहिती घेणार आहे आपण. तर आता माने साहेबांना आपण काही प्रश्न विचारूया. तुमच्या मनात शेतकरी मित्रांच्या राहतात की माने साहेब तासाला किती कडबा कुटी होऊ शकते? 250-300. 250-300. बरं, तासाला आता किती रेट चालू आहे आता? 4 रुपये पिंडी. 4 रुपये पिंडी. तर शेतकरी मित्रांनो 4 रुपये पिंडीनं तर विचार केला तर 4 रुपये पिंडीनं आपल्याला तासाला 800 ते 1000 पोती म्हणजे 800 ते 1000 रुपये ही कडबा कुटी कमवून देऊ शकते. तर डिझेल किती जाते माने साहेब? 1.5 ते 2.5 लिटर. तर शेतकरी मित्रांनो 1.5 ते 2.5 लिटर डिझेलनं आपले 1000 रुपयाचा व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे तासाला 700 ते 800 रुपये, दिवसाला 7 ते 8,000 रुपये आणि महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये. बरोबर आहे ना? जर कंटिन्यू जर तुम्हाला धंदा असला तर 2-2.5 लाख रुपये. तर माने साहेब आतापर्यंत तुम्ही 1 महिन्यात मशीन 1 महिना 1.5 महिना झालं किती तास चालवले असेल? 6,000 कडबा कुट्टी केलाय. हा, 6,000 कडबा माने साहेबांनी कडबा कुटी केलेली आहे. अगोदर त्यांना काही काही गोष्टी मशीन मध्ये सेटिंग माहिती नव्हती. तर माने साहेब आता ही मशीन तुम्ही घेतल्यापासून कसं तुम्हाला वाटतंय किंवा गावात? 1 नंबर. मागणी भरपूर आहे, फक्त लेट झालं घ्यायला. हा हा त्याच्यामुळे धंदा ह्या वर्षी नाही. हा, तर 40-50 हजार रुपयाचा धंदा केला असेल ना तुम्ही 2 महिन्या 1.5 महिन्यात? 3 एकर मका कुट्टी केली. हा, 3 एकर मक्का. जरा तुमचं घरचंच 20-25 हजाराचं काम केलेलं आहे तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो हे मशीन कडबा कुटी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बी माहिती दिलेली आहे. तर माने साहेबांना बी माहिती अगोदर दिलेली आहे, पण तुम्ही व्हिडिओ लाईव्ह बघताय त्यामुळं कडबा कुटी कशी झाली ते आपण प्रत्यक्षात बघूया. तर शेतकरी मित्रांनो ही अर्धा इंच कडबा कुटी होती. एकदम असा भुगा तयार करण्याची क्षमता ह्या कडबा कुटीमध्ये आहे. एकदम असा भुसा ह्या कडबा कुटीमध्ये आहेत. ह्याला 3 लिव हे आहेत. म्हणजे जिथनं तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये बी भरायचं असेल तर तुम्ही इथून भरू शकता, कडबा कुटी करू शकता. आणि खालनं ज्यांना खालीच आपलं भुसा तयार करायचा असेल, कडबा कुटी करायचं असेल तर खालून बी आहे, पलीकडच्या साईडनं बी आहेत. हे मशीन PTU शॉफ्ट ट्रॅक्टरला ऑपरेट आहे. PTU शॉफ्ट दाखव बाळा. ह्या PTU शॉफ्ट ऑपरेटर ही मशीन आहे. एकदम PTU शॉफ्ट आहे ह्याला. आणि ट्रॅक्टरला डायरेक्ट अटॅचमेंट असल्यामुळे ह्याला फुली सिस्टीम दिलेली आहे. हा ट्रॅक्टर स्वराज टार्गेट 630 4x4 ट्रॅक्टर आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला अजिबात लोड देत नाही. 1.5 ते 2.5 लिटर मध्ये ही कडबा कुटी तुम्ही चालवू शकता. ह्या मशीनला पाठीमागच्या साईडला चेन दिलेली आहे. चेन दिल्यामुळं इथं बेल्ट नाही माने साहेब, त्यामुळं मशीनला लोड अजिबात येत नाही. बेल्ट फक्त पुढे दिलेले आहेत. आणि ह्याला लिव्हर शेतकरी मित्रांनो रिव्हर्स फॉरवर्ड दिलेला आहे. ज्यावेळेस तुमचा कडबा कुटीचा किंवा पिंडीचा लोड आला म्हणजे स्लिप मारायला लागले बेल्ट की रिव्हर्स घ्यायचा. कोणी जास्त टाकू शकत नाही, टाकलं तर रिव्हर्स येऊ शकतं. असं ही कडबा कुटी आहे. ह्याला कन्व्हेअर बेल्ट दिलेला आहे. चेसेस ही ड्युटी दिलेला आहे. एक रिव्हर्सचा घेर दिलेला आहे. 1 2 ह्याला पाठीमागच्या साईडला PTU दिलेले आहे ते. हा, लाठी दिलेली आहे ह्याला. 3 लाठी आहेत तशा 4 लाठी आहेत खालच्या वरच्या. ह्याला 4 लाठी दिलेल्या आहेत त्या. तर मशीन कोणाला खरेदी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरीज मध्ये तुम्ही भेट देऊ शकता. जर कोणाला शक्य नसेल तर आपल्या मोबाईल नंबरला, स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करून शासकीय सबसिडीची माहिती आणि डिस्काउंट ऑफर तुम्ही घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो माने साहेबांनी मशीन किती रुपयाला घेतलेली आहे तुम्ही? 65,000. तर शेतकरी मित्रांनो मशीनची किंमत आहे 75,000 रुपये. आता 65,000 रुपये आपण डिस्काउंट ऑफर माने साहेबांना देऊन मशीन दिलेली आहे. तर मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा. आणि व्हिडिओ पूर्णपणे आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करा. नमस्कार माने साहेब.